जत विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय सदस्य पडळकर साहेबांनी आपल्या मतदारसंघातल्या देवस्थानांच्या बद्दलची भूमिका आज या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाच्या समोर आणलेली आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये धार्मिक स्थळांची संख्या खूप मोठी आहे. त्या मतदारसंघाला धार्मिक परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या अनुषंगानं त्यांची मागणी अशी आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं असणारं हे देवस्थान असणारं हा मतदारसंघ, हा तालुका आहे. त्या तालुक्यातनं प्रभू श्रीरामाचा प्रवास झाल्याचा ऐतिहासिक दाखला आहे. बकासुराचा वध झाल्याचा दाखला या ठिकाणी दिला जातो आणि अशा या भूमीमध्ये धार्मिक भावनाही लोकांची प्रबळ आहे आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर असणारा हा तालुका आहे की जो या महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ 288 नंबरचा आहे. आणि त्या भागात जे देवस्थान आहेत त्याला मोठ्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्या प्रचंड मोठ्या भावना या संदर्भात जनतेच्या आहेत आणि भक्तांच्या आहेत. या अनुषंगानं माननीय पडळकर साहेब जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून सातत्याने या धार्मिक स्थळांच्या विकासासंदर्भातली भूमिका ते मांडताना आपण सगळेजण पाहतोय. या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एवढी सगळी देवस्थानं आहेत, परंतु आजपर्यंत या देवस्थानाचा विकास झाला नाही आणि या सगळ्या देवस्थानला जी संख्या एवढी आहे त्याला देवभूमी हे नाव आपल्या नामकरण करावं किंवा देवभूमी घोषित करावी अशा पद्धतीची भूमिका माननीय पडळकर साहेबांनी मांडलेली आहे. मी या लक्षवेधीच्या माध्यमातून पडळकर साहेबांना सांगेन की आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक देवस्थानच्या विकासासंदर्भात आपण जो प्रस्ताव शासनाकडे द्याल त्या प्रस्तावाला शासन नक्की सकारात्मक विचार करेल. आपल्या मागणीप्रमाणे धन्नम्मा देवीच्या तीर्थक्षेत्रात शासनानं 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. आपल्या मागणीप्रमाणे काळ भैरवनाथ देवस्थान बिळूर या देवस्थानला 5 कोटीची मान्यता दिली, त्यातला 1,80,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे. बनशंकरी देवस्थान बनाळीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. विठुराया देवस्थान सोन्याला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. रामेश्वर देवस्थान मुचंडीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे आणि बिरेनसिद्ध देवस्थानला त्याही देवस्थानला ब वर्ग दर्जा दिलेला आहे. आणि या देवस्थानला जो निधी 5 कोटी रुपयेपर्यंत आपण देऊ शकतो त्याला शासन या सगळ्या देवस्थानला 5 कोटीपर्यंतचा निधी देईल. महालक्ष्मी खलाटीचा देवस्थान आहे, ब्रह्मनाथ देवस्थान डोलीचं आहे, दरेश्वर देवस्थान मुचंडीचं आहे, यांचाही ब वर्गाचा प्रस्ताव पेंडिंग आहे. याही देवस्थानला शासन ब वर्गाचा दर्जा देईल आणि या देवस्थानलाही विकासासाठी आवश्यक असणारा निधी या निमित्तानं देईल. आपण सांगितलेलं खरं आहे की एकविरा देवीचं आहे, डपापूरची कुंती देवीचं मंदिर आहे, कोलत्याबादला मंदिर आहे, यल्लामा देवी आहे, यवाब आहे, उटकी आहे, कालीमाता आहे, अशा अनेक मंदिर आपल्या या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्या मंदिराच्या विकासासंदर्भात आपली भूमिका आहे की याला देवभूमी म्हणून घोषित करावं आणि याचा एक आराखडा बनवून आपण याचा विकास करावा अशी भूमिका. पण मी आपल्याला सांगेन की देवभूमी घोषित करणं किंवा अन्य कोणत्याही नावानं ही घोषणा करणं हे काही शासनाकडं आत्तापर्यंत कधी घडलेलं नाही किंवा शासनाकडं तशी प्रोव्हिजन नाही कायदेशीर. त्यामुळं आपण जो प्रस्ताव दिला आहे जो देवभूमी घोषित करण्याचा त्याच्यावर नक्की सरकार विचार करेल, सकारात्मक विचार करेल. परंतु आपण जी भूमिका मांडलेली आहे या देवस्थानच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका आत्तापर्यंत मांडलेली आहे त्याला शासनानं न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येक कामाच्या बाबतीत सूचना सातत्यानं राहतात आणि त्याच अनुषंगानं मला वाटतंय सगळ्यात जास्त ब वर्गाची देवस्थानाची मान्यता मला वाटते आपल्या जत मतदारसंघामध्येच आहे. त्यामुळं नक्की शासन आपण जो भूमिका मांडली, आपल्या ज्या भावना आहेत आणि शासन चं मी आपल्याला सांगेन आजपर्यंत देवेंद्रजीचं शासन यायच्या अगोदर ब वर्ग दर्जा देवस्थान धार्मिक पर्यटनचा जो विषय होता त्याला आजपर्यंत अख्ख्या म्हणजे 97 पासून आजपर्यंतचा विषय केला 2023 पर्यंत तर फक्त 550 कोटी रुपये खर्च झाला 97 ते 23-26 वर्षाच्या कालखंडामध्ये.
जेव्हापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि या पर्यटन क्षेत्राला आपण बघतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रास्थळ योजना असं योजनेला नाव दिलं आणि या माध्यमातून सगळ्याच तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी घेतला आणि जवळजवळ 2023 नंतर 1,000 कोटी रुपये खर्च या देवस्थानच्या विकासावर केलेला आहे. हे सरकार देवेंद्रजींचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या जत तालुक्याला जसा पाणी देताना न्याय मिळाला आहे, जसा रस्ते विकासाला न्याय मिळाला आहे आणि जी जतची भूमी आत्तापर्यंत मागासलेली होती त्या भूमीला विकसित करण्याचा संकल्प पडळकर साहेब आपण केला आहे. त्याच भूमीला धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा विकसित करण्याचा जो आपला संकल्प आहे त्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील.